निश्चितच या व्हिडिओमध्ये अयान अहमद न म्हणता मी अयाश अहमद म्हणेल. कारण त्याची जी लाईफस्टाईल आहे, तुम्ही थार गाडी, एवढी महागड्या गाडीत तो प्रवास करतोय, त्या गाडीचा नंबर कोणाच्या नावाने आहे ना, गाडी कोणाच्या नावाने आहे, त्याच्यानंतर त्याच्या गाडीमध्ये पिस्तूल दिसते, त्याच्या गाडीमध्ये पैशाचं बंडल दिसतंय, 2 महागडे मोबाईल दिसत आहे आयफोन सारखे. तर या सगळ्या गोष्टीचा तपास पोलीस करत असल्यामुळं आणि कदाचित मी दुपारी भेट घेऊन या संबंधीची माहिती सुद्धा घेईल आणि माहिती सुद्धा देईल SP साहेबांना. SP साहेब आणि पोलीस प्रशासन हे चांगल्या पद्धतीचं तपास करीत असल्यामुळे फक्त स्थानिक प्रशासनावर थोडंसं हे करावं लागेल आणि याची पूर्ण माहिती मी घेतल्यानंतर यावर भाष्य करेल. याचा तपास पोलीस करेल ना, कारण त्याच्याकडे एवढ्या मोठ्या स्वरूपात जर पैशाचे बंडल, मोबाईल आणि महागडी गाडी या सगळ्या गोष्टी आल्या कुठून आणि त्याची जी लाईफस्टाईल आहे जगण्याची, ते तो मुलींना काही गिफ्ट देत होता का, महागड्या हॉटेलमध्ये नेत होता, ह्या सगळ्या गोष्टीचा खर्च जो येतो आणि त्याची परिस्थिती जेमतेम असल्यामुळं तो कुठून हा खर्च करत होता याचा सुद्धा शोध घेणं गरजेचं आहे आणि ते पोलीस घेतीलच. 8 ज्या पीडिता समोर आहे, आता डाटा रिकव्हर करण्याचं काम सुद्धा पुन्हा आणखी काही पीडिता समोर येऊ शकते का? शक्यता नाकारता येत नाही, कारण 3 मोबाईल मधला डाटा रिकव्हर करण्याचं काम सुरू झालेलं आहे किंवा झालेलं आहे. त्याच्यात आरोपी सुद्धा वाढू शकते, पीडिता सुद्धा वाढू शकते आणि नवीन नवीन उलगडे सुद्धा होऊ शकतात, नवीन माहिती पण मिळू शकते. त्याच्यामुळं तो पोलीस तपासाचा भाग आहे. त्याच्यामुळे मी याच्यावर जास्त भाष्य न करता मी पोलीस SP साहेबांची भेट घेऊन या पद्धतीची माहिती घेईन. बयान देण्यासाठी पीडिता टाळाटाळ करायचं बोलणार स्वाभाविक आहे, कारण एक शॉक आहे हा आणि गोपनीयतेचा भाग आहे. परंतु लोकांना असं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की आपण समोर येऊन मग आपलं काही म्हणजे माहिती उघडी पडेल वगैरे, पण असं काही होणार नाहीये. गोपनीयता ही बाळगल्या जाईल आणि प्रशासन म्हणतंय, प्रशासन आवाहन करते. हा विकृतीचा कळस आहे, कळस काढणारी घटना आहे. अतिशय दुर्दैवी घटना आहे. निंबोऱ्याहून ती महिला बसची वाट पाहत असताना एक नराधम येतोय आणि मुस्लिम समाजाचा नराधम येतोय आणि तिला गाडीवर बसून काही सांगून किंवा तुला मी पोचून देतो, मी चाललोच आहे, अशा परिस्थितीत त्याचं खरपीला पेट्रोल संपतंय आणि त्या CCTV मध्ये सगळं येतंय आणि तो पुढे खरपीच्या पुढे नेलं असताना तिला एका नदीच्या पात्रात नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करतोय आणि हे सकाळी CCTV फुटेज हे 8:30चं आहे आणि 8:30 वाजतापासून तर संध्याकाळी 7 पर्यंत ती तशीच महिला पडून होती. आणि मग काही नागरिकांनी, आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी, पोलीस प्रशासनाने कळवलेलं असता तिला इरविनमध्ये भरती केली. तिचा हात पण फ्रॅक्चर आहे. त्याला गजाआड जरी केलं असलं, त्याच्यावर गुन्हे जरी दाखल केले असले तरी पण अशा विकृत घटना ह्या घडत आहे आणि त्याच्या संदर्भात मी सुद्धा SP साहेबांची भेट घेऊन काही चर्चा करणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.